निर्लज्ज बाई आहे, निर्लज्ज. नमक हराम हा शब्द कापायचा नाही. निर्लज्ज हा अनपार्लिमेंटरी शब्द नाही आहे. नमक हराम हा अनपार्लिमेंटरी शब्द नाही आहे. ते तुम्ही ते फुल्या बिल्या दाखवता ना, एक लक्षात घ्या, साहित्य संमेलन, मराठी संस्कृती, मराठी भाषा, मराठी माणूस, विस्तार या संदर्भात चर्चा केली पाहिजे आणि चर्चा व्हायला पाहिजे. पण राजकीय चिखलफेक, महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांवर चिखल फेकण्यासाठी साहित्य संमेलन तुम्ही भरवलं का? ही त्यांची विकृती आहे. त्यांनी काय विधान केलं वगैरे सोडून द्यावं. ज्या घरात तुम्ही खाल्लं त्यावेळेला आमदार झालात, उद्धव ठाकरे, मला आठवतंय बाळासाहेब ठाकरे म्हणाले, ही कोण बाई आणली तुम्ही पक्षामध्ये? सुरुवातीला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी प्रश्न केला, हे कुठलं ध्यान आणलंय पक्षात बाहेरचं आपल्याला शिव्या घालणार आयुष्यभर? तरी आता काही लोकांच्या मर्जी खातर त्या आल्या गेल्या, 4 वेळा आमदार झाल्या आणि जाताना ताटामध्ये घाण करून गेल्या. काल नीलम गोरे या बाहेर पडताना पत्रकारांशी त्या बोलत होत्या खाजगी, की मी महामंडळाला 50 लाख दिलं उषा तांबेला. म्हटले, बोले लोकांनी रेकॉर्ड केलेलं आहे, मी 50 लाख रुपये देऊन माझा कार्यक्रम लावला. जरी मर्सिडीज देऊ शकते असं म्हणते, तुम्ही 50 लाख देऊ शकते. भ्रष्टाचाराच्या लक्षवेधी लावायला किती पैसे घेतात विचारा. लक्षवेधी लावायला, प्रश्न विचारायला, प्रश्न आल्यावरती संबंधितांना बोलवून डील करा. माझ्याकडे सगळे माहिती आहे आणि पुराव्यास आहे. ते हक्कभंग आणा, काय तुमचा हक्कभंग वगैरे आणा. महिला असल्या म्हणून काय झालं? मग काय झालं? तुमच्यावर हक्कभंगही येऊ शकतो. 10 हक्कभंग आणा. हो, मी आता विधानसभा चालू आहे का? मला सांगू नका. मी नीलम गोरे या व्यक्तीवर बोललो आहे. काल ती उपसभापती म्हणून बोलली का उद्धव साहेबांविषयी? सभागृहातला विषय का? मला तुम्ही नियम सांगू नका. मी 24 वर्ष राज्यसभेत आहे. मला विधानसभा त्यांच्या आधीपासून माहिती आहे. कसला हक्कभंग? खरं म्हणजे महाराष्ट्राने या बाईवरती हक्कभंग आणला पाहिजे. विश्वासघातकी बाई. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या लोकांना का ना बोलवलं व्यासपीठावरती? सगळ्यांना बोलवायचं ना. आम्ही कसे घडलो, आम्ही सांगितलं असं, आम्ही कसे घडलो, आम्ही कसे बिघडलो. नाही, पण नीलम गोरे असं म्हणतात, समोर उद्धव गटाचे शिवसैनिक असते तर मला बोलायला आणखी आनंद झाला असता. मी बघा अशी काय म्हणालो, विकृत बाई आहे ती. विकृत आहे ती बाई नाही, ती बाई माणूस आहे. ही कोण बाई आहे नीलम गोरे? हे कुठलं भूत आहे जे साहित्य संमेलनाच्या मंचावरून गरळ ओकते? हे काय मराठी साहित्याचं आणि मराठी भाषेचं नुकसान ह्या लोकांमुळे झालेलं आहे. माफी मागण्याच्या लायकीची पण नाही. तुम्ही आंदोलन करताय, तुमचं आंदोलन सोडून द्या. हो, आंदोलनाचं आम्ही बघू काय करायचं ते. पण साहित्य महामंडळ हे मराठी साहित्य विश्वातली एक भ्रष्ट संस्था झालेली आहे. अशा प्रकारचे कार्यक्रम हे पैसे घेऊन, भेटी घेऊन लावलेले. त्यांनी ताबडतोब जर निषेध केला असता तर आम्ही मान्य केलं असं, की त्यांनाही मान्य नाही. पण हा चिखल फेक करून देण्यासाठी जो मंच उपलब्ध करून दिला त्याची किंमत मोजलेली आहे. माननीय शरद पवार साहेब, हा जो राजकीय चिखलफेक जी झाली आहे त्याची जबाबदारी शरद पवार साहेब सुद्धा झिडकारू शकत नाहीत. त्यांची ते ज्येष्ठ आहेत, ते पालक होते, ते स्वागताध्यक्ष होते. ज्या प्रकारचे कार्यक्रम ठरवण्यात आले आणि जी राजकीय चिखलफेक झाली ते सुद्धा तितकेच जबाबदार आहे. संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवळकर यांनी सुद्धा ह्याच्यावर निषेध व्यक्त केला पाहिजे. पवार साहेबांनी निषेध केला पाहिजे. आता आज त्यांचा माझा आवाज त्यांच्यापर्यंत आज जाईल ना. आता गप्प कसे राहू शकता? तुमच्यावर चिखल फेकतात तेव्हा आम्ही उभे राहतो ना.